वीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाने युवा पिढीला प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने शिवबा प्रसारक मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिवगौरव महोत्सवाच्या समापनाप्रसंगी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा गायन कार्यक्रम तथा इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अध्ययने मोठ्या उत्साहात समापन झाले, जेथे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, संकल्प नाईक, खासदार आनंद परांजपे, डॉक्टर संजीव नाईक यांच्या पत्नी कल्पना नाईक उपस्थित होत्या। यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका राधा मंगेशकर यांनी शिवाजी महाराजांवर आधारित प्रस्तुती सादर केली, तर तेथे दुसरीकडे प्रख्यात इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित इतिहासाचे कथन केले। आजच्या काळात अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगत पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं। आजच्या काळामध्ये अशा कार्यक्रमाची फार गरज आहे। मी आपल्या वाहिनीवर हेच बोललो की या संपूर्ण देशाला छत्रपतींची अतिशय आवश्यकता आहे, तर ते पुन्हा येऊ शकत नाही। चरित्र आपल्याकडे आहे, त्या चरित्राचं वाचन झालं पाहिजे, त्याचं पठण झालं पाहिजे, त्या चरित्रानुसार चालणं फार आवश्यक आहे। ते कार्य हे राजकीय लोक करू शकतात। आज उपक्रम आरंभला आहे श्री संजू नाईक यांनी, फार चांगला आहे आणि अतिशय भव्य सगळं काम केलेलं आहे। त्यात नक्की तरुणांना प्रेरणा मिळेल। तर तेथेच इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील बदलते साधन आणि बदलत्या जीवन प्रवाहाच्या युगात गावोगावी असे कार्यक्रम राबवले जावेत अशी इच्छा व्यक्त केली। आजची साधनं बदलली आहेत, आजच्या सगळ्या जीवनाचा प्रवाह वेगळा आहे, पण आत्मा आहे ना तोच आहे की जो शिवाजी महाराजांनी आपले जीवनभर आमच्या प्रत्ययाला आणून गेला, तो आहे स्वातंत्र्येण स्वधर्मेण नित्यम शस्त्रैश्च जीवनम राष्ट्रभावनोन्मुखताचासु महाराष्ट्रस्य संस्कृती। ही जर आम्हाला संस्कृती टिकवायची असेल, जगवायची असेल आणि तिचं पालनपोषण करायचं असेल, ते असे कार्यक्रम हर घडी हर गावात झाले पाहिजेत। या कार्यक्रमाला 40,000 लोकांनी भेट दिली। ठाण्याचे खासदार आणि कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर संजीव नाईक यांनीही कार्यक्रमाच्या यशावर आनंद व्यक्त केला। शिवगौरव हा कार्यक्रम बाबासाहेब पुरंदरे यांच्याच मुखातून आणि दस्तूरखुद्द स्वतः हृदयनाथजी मंगेशकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सर्वीकडे होत असतो आणि गेले 2 वर्ष माझा प्रयत्न चालू होता की ठाणेकर जनतेला हा कार्यक्रम घेऊन यावा, परंतु त्याच्याबरोबर मला शस्त्र अस्त्राचं प्रदर्शनसुद्धा करायचं होतं। आणि मला आनंद आहे की अजित कांडर आणि त्यांच्या सर्व टीमनी एक चांगल्या प्रकारचा इतिहास जो आपल्या शिवाजी महाराजांचा, जे छत्रपती संपूर्ण जगाला माहिती होते ते या महाराष्ट्राचे छत्रपती, आणि त्यांचं हे शिवकालीन हे अशी पौराणिक गोष्ट आपण सर्वांना द्यावी। आणि मला आनंद आहे की ठाणेकर जनतेला हा देताना एक आनंद झाला, मनाचं समाधान झालं की लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 40,000हून जास्त लोकांनी या कार्यक्रमाला, या प्रदर्शनाला भेट दिली। मला वाटतं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं जे त्यांनी जी मेहनत घेतली त्याचं चिल्ल झाल्यासारखं मला वाटतं। कॅमेरामॅन दीपक कांबळेसह गंगासिंग राजपुरोहितचं वृत्त।